साहेब नमस्कार. आज पुन्हा एकदा आंदोलनाचं पावित्र्य तुम्ही घेतलेलं आहे. नक्की मागण्या काय आहेत, काय अडचणी आहेत? राज्य परिवहन महामंडळाचे जे कर्मचारी आहेत यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांची जी कृती समिती आहे, कृती समितीच्या माध्यमातून 3 टप्प्यामध्ये आम्ही आंदोलनाची रूपरेषा निश्चित केलेली आहे. पहिलं आंदोलन आमचं घंटानाद हे होतं, त्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला जागं करायचं होतं, तर त्या माध्यमातून आम्ही प्रशासनापर्यंत आमच्या मागण्या पोचवलेल्या आहेत. आता दुसरं जे आंदोलन आहे त्या पहिल्या आंदोलनाच्या टप्प्यातल्या आमचं जे आंदोलन आहे ते काही मागण्या ज्या पोचवल्यात त्यावर अजून काही निर्णय झालेला नाही. त्यामुळं आजचं द्वारसभा हे आमचं दुसरं आंदोलन आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही आमच्या मागण्या पुन्हा एकदा प्रशासनापर्यंत पोचवत आहोत. तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या काही प्रमुख मागण्या अशा आहेत की 2016पासून जी एकतर्फी कमी केलेली आहे वेतनवाढ, ती वेतनवाढीचा दर 3% हा पूर्ववत करण्यात यावा. घरभाडे भत्त्याचा दर 10%, 20%, 30% करून त्याची थकबाकी आम्हाला मिळावी. महागाई भत्त्याची जी शासनाला लागू आहे तो महागाई भत्ता दर आम्हाला लागू करण्यात यावा. सर्वसामान्यांच्या लालपरीचं अस्तित्व टिकवण्यासाठी, लालपरीच्या सेवकांचं जीवनमान उंचवण्यासाठी ST महामंडळाने राज्याच्या महामंडळाचे राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. राप महामंडळातील मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये नवीन बस बांधणीकरता चासीसचा पुरवठा करून स्वमालकीच्या बसेस बांधण्यात याव्या. श्रमसंहिता नियम व जनसुरक्षा अधिनियम 2024 हा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात येऊ नये आणि 2017पासून ज्या प्रवर्ग 2 कनिष्ठ दर्जा देण्यात आलेला आहे त्या प्रवर्गांना कनिष्ठ 2 वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. हे यातले काही मुद्दे आहेत. इतरही काही मुद्दे आहेत ते आमचे इतर कर्मचारी त्या पद्धतीने सांगतील. जय शिवराय. आज खरं तर आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा घंटानाद झाला होता, त्यावेळेला पण सरकारला आम्ही निवेदनं दिली होती आणि बऱ्याचशा गोष्टी मागितल्या तर 10-20%, 30% काय आमचा घरभाडाचा फरक असेल तो पण आम्हाला भेटलेला नाही. परत जे आमची 5 रुपये किंवा 2 रुपये 3 रुपयाचे जे तिकीट वाढले त्यामुळं प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये निस्ती बाचाबाची वाद होतात. त्याचं पर्यवसन काय होतं, काय कर्मचाऱ्यांची मानसिकता पण बिघडती, कामावर पण परिणाम होतो. हे पण समान जर तुम्ही अधोरेखित केलं किंवा 5 रुपयाच्या पट्टीमध्ये जर तिकीटं वाढवली तर जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये पण वाद होणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी का संयुक्त कृती समितीने लढा पुकारला, दर 5-6 महिन्यांनी 5 महिन्यांनी आम्हाला रस्ते यावं लागतं. काय यावं लागतं, कारण शासन दरबारी आम्ही ज्या गोष्टी मांडतो ते शासन दरबारी 2-3 महिन्याचं आश्वासन देतो आम्ही पूर्ण करतो, प्रत्यक्ष त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळं न्यायालयच तर आम्हाला लालपरीच्या आंदोलन करावं लागतं. आणि आज लालपरीचे कर्मचारी म्हणून मी सर्व म्हणजे सरकारला आश्वस्त करण्यात येतो. कृपया आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब, तुम्ही आमचे मालक आहात, तुम्ही आमचे राज्यकर्ते आहेत, तुम्हाला हात जोडून विनंती करतो कर्मचाऱ्यांकडे उपाशी कधी त्यांना मारू नका. त्यांचं जे किमान वेतन किंवा जेवढं त्यांना परवडेल किंवा सरकारी कर्मचारी एवढं पगार द्या, ही आमची पहिल्यापासून मागणी आहे. पण ती मागणी पूर्ण होताना तुम्ही आमच्या नेहमी आंदोलनाकडे दुर्लक्ष करता, ही बाब मला वाटतं चुकीची आहे. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष झाला तर मागच्यासारख्या 6 महिन्यासारखं जशी ST लालपरीची चाकं थांबली होती तशी थांबण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळं राज्यकर्त्यांना मी सर्व नारायणगाव डेपो आगार आमचे कामगार संघटनेचे अध्यक्ष जयदेव साहेब असतील, आमचे सचिव आमचे दिलीप परब साहेब असतील, आमचे गणेश गाडवे साहेब असतील आणि सर्व पदाधिकारी सचिव उमेश लाड आणि अध्यक्ष आशिष कर्णे यांच्यातर्फे मी कळकळीची विनंती करतो, साहेब आता आम्हाला कृपया करून रस्ते येऊन देऊ नका. आमच्या मागण्या ज्या असतील त्या पूर्ण करा. त्या आमची थकबाकी असेल, घरभाड्याचं थकबाकी तर द्याच. कारण काय होतं, प्रत्येक वेळेला तुम्ही घरभाडं वाढवता, महागाई वाढवता, मग थकबाकी तशीच राहते ना साहेब. मग तो आमचा हक्काचा विषय आहे ना. लोकशाहीमध्ये सगळ्यांना जेवढे कामगार ॲक्टनुसार जेवढं थकबाकी किंवा घरभाडं वाढतं त्याला डिफरन्स देताच. मग ST महामंडळात तुम्ही असं अन्याय काय करता. आता ST महामंडळाने बऱ्याचशा योजना काढल्यात, महिला सन्मान योजना काढला, अमृत वगैरे काढलेत. सर्वांना सगळे फॅसिलिटी मिळतात किंवा त्यांच्यामध्ये त्यांना तिकिटांमध्ये तिकीट माफ होतं. मग अशा वेळेला तुम्ही त्यांचं कर्मचाऱ्यांना कशाला हे करता. कर्मचाऱ्यांना दुजाभाव करू नका. कर्मचाऱ्यांना पण त्यांचं हक्काचं वेतन द्या, जेणेकरून कर्मचारी पण आपल्या कुटुंबासमोर राहतील. अशी परिस्थिती साहेब आता ही कंडिशन आलेली आहे. कर्मचाऱ्यांवर 50% कर्मचाऱ्यांवर साहेब कर्ज आहे. मुलामुलांच्या शिक्षणासाठी त्यांना प्रत्येक वेळेला बँकेकडून कर्ज काढावं लागतं. प्रत्येक वेळेला मुलं सावकाराच्या हातापाया पडावं लागतं. अशा वेळेला त्यांची मुलं उच्च शिक्षण झाली नाही, नुसती नोकरी करून उपयोग काय. आम्ही लालपरीमध्ये इतक्या दिवस सर्व्हिस केली, आमची मुलं कुठेतरी PSI हो, कुठे IPS अधिकारी हो, आमचं पण मन आहे, आम्हाला पण वाटतं. तरी पण आमच्या मनासाठी साहेब तुम्ही आम्हाला आर्थिक तोंडबंदी नका करू. आमचं काय वेतन निश्चिती करून टाका. वेतन निश्चित ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन निश्चिती तशी आम्हाला वेतन निश्चिती
परिस्थिती द्या, एवढंच बोलतो, बाकी बोलत नाही. नमस्कार, जय हिंद. जय शिवराय. गाडवे साहेब, वेळोवेळी आंदोलनाचं पावित्र्य घ्यावं लागतो. याच्या अगोदरही अनेक आंदोलनं झाली, परंतु सरकार मात्र नेहमीच एस टी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताना दिसतंय. आत्ता पण तुम्ही आंदोलनाचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असे किती टप्पे करणार आहात? तुम्हाला न्याय मिळणार आहे का? आणि तुमचा इशारा काय असणार आहे सरकार? जय शिवराय. आज महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 250 आगारांमध्ये संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून द्वार सभेचं आयोजन केलेलं आहे आणि आजच महाराष्ट्र शासनाबरोबर दुपारी 1 वाजता बैठक आयोजित केलेली आहे. मी महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर श्रीमती सुनेत्रा पवार साहेब उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर आमचे कुटुंबप्रमुख महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, या सर्वांना मी महाराष्ट्र राज्यातील 1,00,000 एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने, संयुक्त कृती समितीच्या वतीने विनंती करतो की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांकडे लक्ष देऊन आमच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्यात आणि आम्ही सरकारकडं, आपल्या मायबाप सरकारकडं आम्ही ज्या भावनेने पाहतो त्या भावनेने त्या सरकारने आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. यापुढचे आमचे जे आंदोलन आहे हे आंदोलन अगदी शांततेत आणि कुठल्याही पद्धतीने प्रवाशांची गैरसोय होणार नाही या पद्धतीने आत्तापर्यंत जे संयुक्त कृती समितीचं आंदोलन आहे, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही कोणत्याही पद्धतीने आमच्या त्या वागणूक होणार नाही आणि प्रवाशांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून आम्ही आमचे काम करत असतो. जय शिवराय. संयुक्त कृती समितीचा, संयुक्त कृती समितीचा, संयुक्त कृती समितीचा, महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा, महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा, महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा आमच्या मागण्या, आमच्या मागण्या, आमच्या मागण्या हम सब, हम सब, हम सब. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.